जगाच्या राजकारणात आपला उद्देश साध्य करण्यासाठी कोणत्याही टोकाला जाण्याची तयारी अमेरिकेची असते। आपल्या फायद्यासाठी त्याच्या वाटेत येणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा देशाला संपवण्याची तयारी अमेरिकेची असते। तेच त्यांनी इराक, इराण, सिरियासहित अनेक देशांसोबत केलं। अफगाणिस्तानात सुद्धा तेच केलं। जगातल्या अनेक व्यक्तींना संपवण्यात CIA म्हणजेच अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा हात होता असं सांगण्यात येतं। त्यामध्ये भारतातले महत्त्वाचे शास्त्रज्ञ डॉक्टर विक्रम साराभाई यांचा मृत्यू आणि पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा संशयास्पद मृत्यू यामागेही हीच एजन्सी काम करत होती असा अनेकांना संशय आहे। दरम्यान चीनमधल्या एका भेटीत मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या गाडीतून प्रवास केला होता। आता मात्र त्यावेळी भारताच्या पंतप्रधानांच्या जीवाला धोका होता अशी माहिती समोर येत आहे। माध्यमांवर याची चर्चा जोरात आहे। काय आहे हा विषय समजून घेऊया। नमस्कार, मी दिनेश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। देशातील सर्वात मोठी आर्थिक सत्ता म्हणजेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी एका सनकी नेत्याला बसवण्यात आले, अर्थात तो निवडूनही आला। त्याला मागच्या टर्म मध्ये डोक्यावर घेतल्यानंतर आता मात्र त्याला भारत जड जायला लागल्याचं दिसतंय। अशात आपल्या शर्तीवर नाचवण्यासाठी, इथे राजकीय अराजकता माजवण्यासाठी म्हणजेच भारतामध्ये असं कृत्य करण्यासाठी चुकीच्या मार्गांचा वापर सुरू झाल्याच्या बातम्या किंवा तशी शक्यता वर्तवण्यात मागच्या काही दिवसापासून येत होती। स्वतः देशाच्या पंतप्रधानांनी याचे संकेत दिले होते। त्यावेळी देखील त्यांच्या जीवाला धोका असल्याचं बोललं गेलं होतं। अमेरिकेच्या दडपशाहीला झुगारण्यासाठी किंवा त्याला शह देण्यासाठी भारताने एक मोठी राजकीय खेळी केली। अमेरिकेचे आत्ताचे सर्वात मोठे दोन शत्रू रशिया आणि चीन यांच्यासोबत हातमिळवणी करण्याचा तो प्रयत्न होता। नरेंद्र मोदींचं चीनमध्ये होणाऱ्या SCO समिटमध्ये जाणं खूप बोलक होतं। एकाच व्यासपीठावर भारत, चीन, रशिया दिसणार होते। अर्थात अमेरिकेला आणि प्रतिष्ठेच्या भुकेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना हे रुचणार नव्हतं। यामुळे पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू होत्या आणि भारताच्या पंतप्रधानांच्या जीवाला या दरम्यान हानी पोहोचवण्याचा प्लॅन आखण्यात आला। याची सर्वात आधी माहिती रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतीन यांना त्यांच्या गुप्तचर संस्थांकडून मिळाली। तेव्हा जवळपास 45 मिनिट नरेंद्र मोदी आणि पुतीन हे पुतीनच्या गाडीतून प्रवास करत होते। त्यावेळी या नेत्यांमध्ये काय चर्चा झाली होती किंवा यांनी एकाच गाडीतून इतका वेळ प्रवास का केला याबद्दलचं गूढ उकललं नव्हतं। मात्र आता इंटरनेटवर अनेक जण याची पुष्टी करताना दिसत आहेत। बरेच जण याविषयी बोलत आहेत। यामागे अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा कामाला लागलेली होती आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका त्यावेळी निर्माण झाला होता आणि म्हणूनच त्यानंतर नरेंद्र मोदींनी एकही परदेश दौरा केला नाही। यामागे त्यांच्या जीवाला धोका असल्याचं कारण सांगितलं जात आहे। या घटनेनंतर मात्र अमेरिकेच्या 2 अधिकाऱ्यांचा संशयितरित्या मृत्यू हा बांगलादेशमध्ये झाल्याच्या बातम्या आल्या होत्या। याच्यावर अमेरिकेची कुठलीही प्रतिक्रिया आली नाही, पण यामागे भारतीय गुप्तचर संस्था रॉ असल्याचं सांगितलं जाते। आता अमेरिकेचे अधिकारी बांगलादेशमध्ये काय करत होते आणि त्याच्या मृत्यूमागे भारताचा हात का असेल हे समजलं की चीनमध्ये मोदींच्या जीवावर बेतलेली गोष्ट व्लादिमीर पुतीन यांनी कशा पद्धतीने निभावून नेली हे समजून येतं। मित्रांनो, इंटरनेटवर सुरू असलेल्या या माहितीबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करा। धन्यवाद।